नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. औषधाच्या वर्गीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, ग्लायकोसाइड, अल्कलॉइड, स्टेरॉइड ही औषधाची नैसर्गिक स्वरूपे आहेत. हे विधान बरोबर नाही. बाकी तिन्ही विधाने बरोबर आहेत. खालीलपैकी काय रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सामान्य वैद्यकीय उपकरणांच्या यादीत मोडत नाही? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, उद्यान. खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून भारतीय औषधी कोष IP प्रकाशित केला जातो? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारतीय औषधी कोष आयोग. हा शब्द जागतिक स्तरावर औषध निर्माण शाळेची मांडणी दर्शवण्यासाठी वापरला जातो, जेथे औषध तज्ज्ञ रुग्णांच्या थेट संपर्कात येतो. येथे कोणत्या प्रकारच्या औषध निर्माण शाळेबाबत चर्चा केली जात आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, सामुदायिक औषध निर्माण शाळा. ही उत्पादने गुणवत्ता मानकांनुसार सातत्याने उत्पादित आणि नियंत्रित केली जात असल्याची खात्री करण्याची एक प्रणाली आहे. येथे कशाबाबत चर्चा होत आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, चांगली वस्तू निर्माण पद्धत. त्यांची किंमत मौखिक डोसच्या सर्व रूपांच्या तुलनेत सर्वात कमी असते. या रूपातील डोसची किंमत ही डोसच्या इतर रूपाच्या तुलनेत कमी असते. येथे डोसच्या कोणत्या रूपाबद्दल चर्चा केली जात आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, टॅबलेट. मूत्रपिंडाची तीव्र दुखापत ही खालीलपैकी कोणत्या औषधाचा दुष्परिणाम आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रोटॉन पंप इन्हिबिटर. द्रव डोसचे वर्गीकरण किती गटांमध्ये केले जाते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2. 1955 पासून डॅशला FDAची मान्यता मिळालेली आहे आणि तो चिकित्सकीय व्यवहारात अतिरक्तदाबावर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या पहिल्या काही कारकांपैकी एक आहे. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, रिसरपिन. डॅश ही एक प्रक्रिया आहे जी जीवाणूंचा जीवाणूंचा अपवाद वगळता निर्जीव वस्तूवरील बहुतांश किंवा सर्व रोगजनक सूक्ष्मजीव काढून टाकते. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, डिसइन्फेक्शन डिस्क्राइब्स. खालीलपैकी कोणत्या वर्षापासून भारतामध्ये ब्रिटिश फार्माकोपिया अधिकृत करण्यात आला होता? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1885. खालीलपैकी कोणते अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम 2006 चे उद्दिष्ट नाही? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, माध्यान्ह भोजन योजनेत अव्यवस्थित अन्न पुरवणे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस डॅश रसायनशास्त्राने औषध निर्माण उद्योगात क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली.
आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृत्रिम रसायनशास्त्र. बहुतेक देश हे केवळ डॅश म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या औषधाच्या आयात आणि विक्रीला मान्यता देतात. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 GMP. अलेक्झांडर फ्लेमिंगने कोणत्या वर्षी मोल्ड पेसिलियम नोटॅटमपासून पेनिसिलिसला विलग केले? आन्सर आहे 1928 ते 1929. भारतीय औषध निर्माण संस्थेने औषधतज्ज्ञांच्या त्यांच्या सामाजिक भूमिकेची जाणीव करून देण्यासाठी कोणत्या वर्षी एक विभाग तयार केला? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 1996. टॅब्लेट्ससाठी खालीलपैकी कोणते बरोबर आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्या पाण्याच्या घोटाबरोबर गिळणे सोपे असते. भारतीय औषधी कोष आयोग IPC ही खालीलपैकी कोणत्या वर्षापासून एक स्वायत्त संस्था म्हणून पूर्णपणे कार्यरत झाली आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 2019. रुग्णालयातील औषधतज्ज्ञ खालीलपैकी कशासाठी जबाबदार नसतात? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 रुग्णालयातील औषधतज्ज्ञ OPD मधील रुग्णावर उपचार करण्यासाठी जबाबदार असतात. औषधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधन अधिनियम 1940च्या संदर्भास डॅश सत्य नाही. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 औषधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधन अधिनियमात औषधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधनाच्या संदर्भात उत्पादन परिभाषित केलेले नाही. हे विधान सत्य नाही. बाकी तिन्ही विधान सत्य आहेत. वैद्यकशास्त्रातील चांगल्या वस्तुनिर्माण पद्धती का महत्त्वाच्या आहेत? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 निकृष्ट दर्जाची औषधे ही आरोग्यासाठी घातक तर असतातच, तसेच त्यामुळे पैशाचा अपव्यय देखील होतो. औषधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधन अधिनियम 1940च्या कोणत्या कलमात सौंदर्यप्रसाधन या शब्दाची व्याख्या केली आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 कलम 3. मोठ्या प्रमाणातील औषधांचा साठा कोणत्या तापमानाला करणे आवश्यक आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 15 ते 20 डिग्री सेल्सिअस. भारतात कोणत्या वर्षी अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम मंजूर झाला? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 2006. दंत औषधशास्त्राशी संबंधित खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 ती वैद्यकीय शास्त्राची दात आणि मुख गुहिकेचा तपास आणि त्यावरील उपचाराशी संबंधित असलेली वैद्यकीय शाखाची शाखा आहे. प्रभाग युनिट स्तरावर औषधांचा साठा करण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते सत्य नाही? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 तेल आणि तत्सम पदार्थ गरम व खुल्या जागेत ठेवणे.
ग्लायकोलिसिस प्रक्रियेतून अल्प प्रमाणात ऊर्जा मिळते जी डॅशच्या एककात मोजली जाते. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ATP. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनवण्याच्या राष्ट्रपतीच्या अधिकाराशी संबंधित आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 240. राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर एस राधाकृष्णन. 86व्या घटनादुरुस्तीपूर्वी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये किती होती? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 10. आता 11 आहेत. वाडाची रे बंदी मग्न तळ्या काठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाटक. पत्रास कारण की या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरविंद जगताप. समूहदर्शक शब्दाच्या जोड्यातून अचूक जोडी सांगा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 पालेभाजी गट्टी. मांडली खोने या वाक्प्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 छोट्या राजाच्या राजाने मोठ्या राजाच्या अधीन राहणे. देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रेमानंद गज्वी. माझ्याच्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 शक्य कर्मणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे आहे का हे मला कमेंट करा. उत्थान गुफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहेत? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 यशवंत मनोहर. रिकाम्या जागी खुश होणे हा अर्थ सांगणारा योग्य वाक्प्रचार लिहा. मैत्रिणीला बघून मीराची. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 कळी खुलणे. विरुद्धार्थी जोड्यातील अयोग्य जोडी सांगा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वच्छ निश्चल. एकवचन अनेकवचनी शब्दजोड्यापैकी चुकीची शब्दजोडी ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 उंदीर उंदिरे. पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतातच हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 वेताळाचे मागे भूतावळ. पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्दजोड्यापैकी योग्य शब्दजोडी शोधा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 वर वधू. कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप कसे असते? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनौपचारिक. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा व तुम्हाला या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा.